नमः शिवाय। नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव। शुभकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवे सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापा। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आदो रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं बालीनिग्रणं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननं तिथिरामायणम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायं दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्त्यमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रं खलानिशिवादापनोर्दाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। समाधिस्थमूर्तिं भजे
ज्ञान दे। आए हनुमंत विराजिए, कथा कहू मति अनुसार, प्रेम सहित गादी धर, पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार। श्री राम जय राम, श्री राम जय राम। सुन लो पावन राम कहानी, सुन लो पावन राम कहानी। श्री राम जय राम, श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय ताली की सेवा कर। लो पावन राम कहानी, ताली की सेवा। प्रभु राम अवतार विष्णु के जन कल्याण को आए, धरती का उद्धार कराने मनुज रूप धर आए। अब जगंबर जल थल में राम का रूप समाया, भक्ति भाव से जिसने खोजा उसने मन में पाया। राम की माया बड़ी अपूर्व कोई समझ ना पाया, चक्र सुदर्शन धारी ने कैसा खेल रचाया। ऐसे राम खिला कोने, ऐसे राम खिला कोने है, सुनी कथा ये सुहानी। सुन लो पावन राम कहानी। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय श्री राम। जय हो। राम नाम का रस पत्थर है, हम है लोहा भारी, लोहे को कंचन है करते राम विष्णु अवतार। जड़ चेतनिया जीव चराचर सब में राम न दूजा, सब देवों को छोड़ करे बस एक राम की पूजा। मर्यादा पुरुषोत्तम की लीला के फलदारी, सियापति श्री राम जन्म की बात बड़ी सुखकारी। राम जन्म से आगे बढ़ेगी, राम जन्म से आगे बढ़ेगी राम की कथा सुहानी। सुन लो पावन राम कहानी। श्री राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय श्री राम, श्री राम जय राम, जय राम।
हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरि बोल। हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा। जय हो। जय श्री राम। हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरि बोल। ताली की सेवा करते दोनों हाथ से। हरे राम हरे कृष्णा जय श्री राम। हरे राम हरे कृष्णा 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 हरे राम हरे कृष्णा।
रामचंद्र प्रभु की जय, पवन सुत हनुमान की जय शिव शंकर भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय राधा शक्ति माता की जय पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय वैराग्य मूर्ति गाडगे बाबा की जय सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय सद्गुरु श्री संत साईनाथ महाराज की जय श्री संत अमरदास बाबा की जय स्वामी समर्थ महाराज की जय गौ माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय भारत के सभी साधु संतन की जय भारत के शहीदों की जय भारत माता की जय नमः पार्वते पतये हर हर महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणावलय भक्तवांछित कल्पतरो महाराष्ट्राचे चिरंतन सौभाग्य पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्याचा पुतळा ज्ञानियांचा राजा साधकांचा मायबाप भगवत भक्तिभूषण पंढरीश पांडुरंगाचे लडिवाळ भक्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली वैराग्य रास रसज्ञ संत शिरोमणी विश्ववंदनीय जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज मानवतेचे महान पुजारी ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज निष्काम कर्मयोगी वैराग्य मूर्ती गाडगे बाबा सकल संतांच्या चरणी वंदन ब्रह्मांड नायिका मोक्षदायिनी मुक्तिदायिनी आदिमाया शक्ती कुलस्वामिनी श्री जगदंबा भवानी माता श्री राम कथा ज्ञान यज्ञ श्रवणाकरिता उपस्थित आपण मातृतुल्य पितृतुल्य भाग्यवंत श्रोते मंडळी आपण सर्वच जण त्या एकाच परमेश्वराचे अंश आहात असे समजून सर्वप्रथम आपणा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होते आणि सत्राच्या सेवेला आरंभ करते। शक्तीची महाराणी माता सीता आणि त्यांच्या असीम अनुकंपेनं असीम कृपेनं आपण अत्यंत दुर्लभ अशा श्री राम कथेचं श्रवण करत आहोत।
दुसऱ्या सत्रामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. भारतीय संस्कृतीचं दर्पण असणारी ही रामकथा. काल आपण प्रस्तावना या विषयावर बोललो आणि रामकथेचं महात्म्य आपण श्रवण केलं. कथेच्या पूर्वी महात्म्य ऐकलं पाहिजे असा नियम आहे. कारण काय, तर ज्याचं महत्व आपल्याला पटलं नाही त्याचं आकर्षण वाटत नाही. महत्व पटण्यासाठी आणि आकर्षण वाटण्यासाठी म्हणून महात्म्य श्रवण करावं हा पहिल्या दिवशीचा नियम आहे. आणि त्या नियमाची पूर्तता करता कालच्या सत्रामध्ये आपण रामकथेचं महात्म्य या विषयावर चर्चा केली, अभ्यास केला. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही रामकथा, जी रामकथा ऐकायच्या आधी आपल्याला बोलायला शिकवते, लिहायच्या आधी विचार करायला शिकवते, खर्च करण्याच्या आधी कमवायला शिकवते, हार मानण्याच्या आधी प्रयत्न करायला शिकवते आणि मरायच्या आधी जगायला शिकवते. अशी ही अत्यंत सुंदर रामकथा. भागवत हमारे मौत को धन्य बनाती है, अपितु श्री राम कथा हमारे जीवन को धन्यता की ओर ले जाती है. कैलास पर्वताचे राणा आशुतोष श्री महादेव प्रभू आणि त्यांच्याच जटेमधून भगीरथी गंगेचं निर्माण झालं आणि त्यांच्याच अंतःकरणातून ही रामकथा रूपी गंगा या भूतलावर प्रवाहित झाली. त्यांच्याच अंतःकरणातून, हृदयामधून महादेवांच्या. आता जी जटाशंकरी आहे, अर्थात जी भागीरथी आहे, अर्थात जी गंगा माता आहे, म्हणजे जी गंगा नदी आहे, तुम्हाला समजण्यासाठी सांगते की जी गंगा नदी आहे, तिच्या गंगा नदीच्या जवळ जर आपण गेलो आणि गंगा नदीच्या कदाचित तिला पूर आला म्हणा किंवा भरपूर ती अशी खळखळून वाहते आहे म्हणा, किंवा तिच्या अधिकाधिक खोल पात्रात आपण जसं जसं जाऊ तसं तसं आपल्याला डुबून मरण्याची भीती आहे. लक्षात आलं का? नदी आहे, गंगा नदी, आणि त्या गंगेच्या पात्रामध्ये कदाचित शब्द वापरला, त्या गंगेच्या पात्रामध्ये कदाचित डुबून मरण्याची भीती आहे. पण महादेवांच्याच अंतःकरणातून प्रवाहित झालेली ही मानसी गंगा, रामकथारूपी मानसी गंगा, जी महादेवाच्या अंतःकरणातून प्रकट झाली मंडळी, या गंगेच्या पात्रात डुबून मरण्याची भीती नाही, किंबहुना जो मरत असेल त्याला तारण्याचं सामर्थ्य या मानसी रामकथारूपी
गंगेमध्ये आहे. एवढं वैशिष्ट्य आहे की जो डुबला असेल त्याला वर काढेल. या भवसागरामध्ये, या कलियुगाच्या अंधकारामध्ये जो डुंबलेला असेल त्याला वर काढेल, आणि जो मरणाकडे चाललाय त्याला त्याचा उद्धार करेल, त्याला तारून नेईल. असं वैशिष्ट्य या रामकथेचं आहे. तुम्ही जितके वेळा रामकथा ऐकाल, तुम्ही जितके वेळा रामकथा ऐकाल तेवढे वेळा ही रामकथा नित्य नूतन तुम्हाला भासेल, नवीनच वाटेल. तुम्ही जेवढे वेळा रामकथा ऐकाल तेवढे वेळा. बाबा श्री तुलसीजींचेच शब्द आहेत, दिने दिने नवम नवम. तुम्ही जेवढे वेळा ऐकाल तेवढे वेळा ही रामकथा तुम्हाला नवीन नवीन भासेल, नित्य नूतन, नवीनच वाटेल. अत्यंत सुंदर, पावन, पवित्र अशी ही रामकथा. या रामकथेमध्ये बाबा श्री तुलसीदासजी सगळ्यात पहिल्यांदा मंगलाचरण प्रकरण घेतात, आणि या मंगलाचरण प्रकरणामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ते वंदन करतात. कसं असतं ना, कोणताही ग्रंथकार जेव्हा ग्रंथ लिहितो तेव्हा त्या ग्रंथ लिहिण्याची पद्धत अशी आहे की मंगलाचरण जर तो धर्मग्रंथ असेल तर त्या धर्मग्रंथामध्ये ही परंपरा आहे की ग्रंथाच्या आरंभी ग्रंथकार मंगलाचरण हे प्रकरण घेतच असतो. जे आपले इष्टदेव आहेत, जे आपले गुरुदेव आहेत, त्या सगळ्यांना वंदन करणे, त्या सगळ्यांची कृपा मागणे म्हणजे मंगलाचरण. आता हे मंगलाचरण 3 प्रकारचं येत असतं. वस्तू निर्देश रूप मंगलाचरण, नाम नमस्कार रूप मंगलाचरण आणि आशीर्वाद स्वरूप मंगलाचरण. नमस्कार रूप याचा अर्थ जे आपले गुरु आहेत, जे आपले इष्टदेव आहेत त्यांना नमस्कार. आशीर्वाद स्वरूप याचा अर्थ असा की ज्यांच्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे त्यांचा आशीर्वाद कशासाठी? ग्रंथाचं लिखाण करण्यासाठी. आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिला श्लोक येतो, वर्णनामार्थ संघानाम रसनाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. इथं सगळ्यात पहिल्यांदा वर्णनामार्थ संघानाम रसनाम छंदसामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको. वंदे अर्थात वंदन केलंय, वाणी विनायको याचा अर्थ असा की सगळ्यात पहिल्यांदा बाबा श्री तुलसीदासजी माता सरस्वतीला वंदन करतात. कारण माता सरस्वती ही विद्येची जननी आहे, ती 64 कलांची जननी आहे, ती 64 कलांची जननी आहे माता सरस्वती. 64 कला तिला अवगत आहेत, किंबहुना 64 कलांचा उद्गम तिच्या जवळून आहे, आणि म्हणून ती कलेची जननी आहे ना.
आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही कलेचा कलाकार तो सरस्वती मातेलाच वंदन करत असतो, तिची कृपा मागत असतो. वंदे वाणी विनायको, याचा अर्थ की श्री गणेश आणि या कुंदेंदू तुषार हार धवला, या शुभ्रा वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. माता सरस्वतीला पहिल्यांदा वंदन केलं, त्यानंतर श्री गणेशाला वंदन केलं, त्यानंतर गुरूंना वंदन केलं. वंदे बोधमयन नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. यानंतर गुरूंना वंदन केलं. बाबा श्री तुलसीदासजींचे गुरु कोण? नित्य गुरुम शंकर रूपिणम. बाबा श्री तुलसीदासजींचे गुरु आहेत महादेव, आणि म्हणून ते महादेवांचं वर्णन करतात, त्यांना वंदन करतात की ज्यांच्या आश्रित असल्याने वाकडा असलेला चंद्रमा सुद्धा जगात सर्वत्र वंदनीय होतो. यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. ज्यांच्या आश्रयाने वाकडा असलेला चंद्रमा सुद्धा शोभायमान होतो, संपूर्ण जगामध्ये वंदनीय होतो, असे महादेव जे माझे जे ज्ञानमयी आहेत, जे शंकर रूपी आहेत, असे स्वतः शंकर आहेत, अशा महादेवांना मी वंदन करतो. गुरूंना वंदन केलेलं आहे. यानंतर माता सीतेला वंदन केलंय. रामचरित्रामध्ये जे आपण ऐकतो ना, ते सगळं अद्भुत आहे. चरित्र लिहायचं होतं श्रीरामाचं, आणि श्रीरामाच्या पहिले वंदन केलं सीतामाईला. बाबा श्री तुलसीदास जेव्हा रामचरित मानस लिहत आहे ना, तेव्हा त्या मंगलाचरण प्रकरणावर आपण बोलत आहोत. सरस्वती मातेला वंदन केलं, गणेशाला वंदन केलं, त्यानंतर गुरूंना वंदन केलं, आणि आता सीतामाईला वंदन केलं. उद्भव स्थिती संहार कारिणीम क्लेश हारिणीम सर्व श्रेयस्करी सीताम नतोहम राम वल्लभाम. माता सीतेला वंदन केलं की उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणाऱ्या, तसेच संपूर्ण जगताचं कल्याण करणाऱ्या भगवान श्री रामचंद्राची प्रियतमा असणाऱ्या रामवल्लभाम. ती भगवान श्री रामचंद्राची वल्लभा आहे. रामवल्लभाम प्रियतमा असणाऱ्या माता सीतेला वंदन केलं. हा, श्री रामाच्या आधी माता सीतेला वंदन केलं, आणि त्यानंतर मग नारायणाला वंदन केलं. नारायण श्री विष्णुदेव त्यांना वंदन केलं, आणि त्यानंतर भूमीला वंदन केलं, जमिनीला वंदन केलं. संकृती संभूतन बिमल विभूती मंजुल मंगल मोक्ष प्रसूती जनमन मंजू मुकुर मलहरिणी किये तिलक गुण गण बस करिणी. यानंतर बाबा श्री तुलसी भूमीला वंदन करतात, धरती मातेला वंदन करतात. का? कारण तिचा सहनशील स्वभाव धरती मातेचं वैशिष्ट्य आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे? तिचा स्वभाव अत्यंत सहनशील आहे. पृथ्वी माता, हा धरती माता,
तिच्या अंगावर आपण घाण काय करतो, तिला गलिच्छ काय करून टाकतो, तिच्या पोटात मोठे मोठे गड्डे काय खोदतो, तिच्या शरीरावर मोठ्या मोठ्या बिल्डिंग काय उभ्या करतो. ती कधी रागवते का हो आपल्याला? मग तिचे हे उपकार मांडण्यासाठी बाबा श्री तुलसीदास भूमीला वंदन करतात, जमिनीला वंदन करतात, धरती मातेला वंदन करतात. तसही नियम असा आहे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे बरं, नियम असा आहे की जेव्हा आपण सकाळी जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पाय खाली ठेवायच्या पहिले, बेडवरून बिछाण्यावरून पाय खाली ठेवायच्या पहिले जेव्हा आपण उठतो ना, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पृथ्वी मातेला नमस्कार केला पाहिजे. हा नियम आहे. जेव्हा आपण बेडवरून उठतो ना, आता झोप पूर्ण झाली, आता आपल्याला उठायचंय, तेव्हा उठायच्या पहिले जमिनीवर हात ठेवून समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे, जमिनीवर हात ठेवून हा मंत्र म्हटला पाहिजे. त्याच्यानंतर विष्णू पत्नी नमोस्तुभ्यम, त्याच्यानंतर तिला प्रणाम केला पाहिजे आणि त्याच्यानंतर उजवा पाय पहिल्यांदा ठेवला पाहिजे. याच्याही पुढचा नियम आहे, चंद्रनाडी सूर्यनाडी, जी नाडी सुरू असेल तो पाय ठेवा, पण ते जाईल डोक्यावरून, म्हणून उजवा एवढं लक्षात ठेवा. उजवा. त्याचं कारण असं आहे की रोज ज्या पृथ्वीवर आपण उभं राहतो आणि जी आपला भार सहन करते, बोलताना म्हणतो ना हा भुईला भार आहे, हा भुईला भार नाही, आपण सगळेच भुईला भार आहोत. पण बोलताना आपण नेमकं तो वाक्प्रचार आहे आपण वापरतो. आपण म्हणतो ना हा भुईला भार आहे, बोलणारा हा विसरून जातो की माझाही भार भुईवरच आहे. तेव्हा हा समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्व मे, हा मंत्र म्हणून जमिनीवर पाय ठेवायचा असतो. त्याच्यानंतर दिवसाची सुरुवात करायची असते. कोण कोण करता हात वर करा बरं. बोटावर मोजणे इतके हात वर होतील. आता एक प्रश्न विचारते, उठल्या उठल्या मग हात वर करायचा. उठल्या उठल्या आपल्या उषाकडचा मोबाईल घेऊन कोण गुड मॉर्निंगचे मेसेज फॉरवर्ड करते, हात वर करा बरं. आता सगळेच करतील पण हात वर कुणी करणार नाही. कलियुग आहे आणि या कलियुगाच्या प्रभावाने आमचे सगळे नियम बदलले. सगळे नियम बदलले. आता रामकथा सांगत आहे, ते नियम लक्षात ठेवा आणि ते नियम लावा जरा. कथेचं फळ काय आहे? कथेचं फळ हेच आहे, ते तुम्ही ऐकता ना, कथा ऐकली म्हणजे इच्छा पूर्ण होत असते आणि कथा ऐकली म्हणजे पाप जाळली जात असतात. ते तसं बिसं काही नसतं. ते कथा ऐकली म्हणजे पाप वगैरे जाळल्या जात नाही हो. कथेचं महत्व एवढं लहान नाही ना. पाप भस्म करते एवढी लहान कथा नाही ना. कथेचं स्वरूप महाकाय आहे मंडळी. कथेचं स्वरूप विस्तारित आहे, विस्तारित स्वरूप आहे कथेचं. महाकाय असं स्वरूप आहे कथेचं. आपण उगाच तिला लहान केली. आपण म्हणतो कथा ऐकत चला, मग पापाचं क्षालन होत असते. असं नसतं. पाप जाळत नाही कथा. कथेच्या श्रवणानं पाप जाळल्या जात नाही, किंबहुना पाप करण्याची जी कुप्रवृत्ती आहे ना,
त्या कुप्रवृत्तीचा अर्थात कुबुद्धीचा नाश करते ती कथा. पाप करण्याला प्रवृत्त करणाऱ्या कुबुद्धीचाच नाश करते ती कथा. आणि ते खरं कथेचं फळ आहे. हा, कथा ऐकल्यानंतर कथेप्रमाणे वागणे हे खऱ्या अर्थानं कथेचं फळ आहे. आणि त्याच्यासाठी कथा आहे. गावागावात कथेचं आयोजन केलं जातं, कीर्तनाचं आयोजन केलं जातं, अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन केलं जातं. कशासाठी? गावाला वळण लागण्यासाठी. जे ग्रामस्थ कथेत येऊन बसलेत ना, त्यांना वळण लागण्यासाठी. आम्हाला लोक विचारतात, दीदी तुम्ही कथा करता, कथेमध्ये लोकही फार दिसतात. आता YouTube चॅनलवर पाहतात सगळे, कथेमध्ये लोकही फार दिसतात. पण मग तुमच्या कथेनं बिघडलेले सुधारतात काय? हा, माझा उलट प्रश्न असतो की जे बिघडले त्यांनी कथेत येऊन बसावं ना महाराज. हा, पहिला मुद्दा, ते कथेतच येत नाही. ते कथेत आले का मग समोरची जबाबदारी आमची. हा, कथा जे बिघडले त्यांना सुधरवणं ठेवा जरा दूर. हा, पण जे कथेत आहे ते पुन्हा कधीच बिघडणार नाही ही मात्र खात्री कथा देते. हा, ही मात्र खात्री कथा देते. आणि याच्यासाठी कथा ऐकायची असते. हे कथेचं खरं फळ आहे. बाबा श्री तुलसीदास आता समोर कुणाला वंदन करतात? वंदन प्रकरणावर आपण बोलत आहोत. मंगलाचरण कुणाला वंदन करतात? साधू संतांना. साधू साधू चरित शुभ चरित कपासू निरस बिसत गुणमय फल जासू जो सही दुख परिच्छिद्र दुरावा बंदनीय जेही जग जस पावा. साधूंचं चरित्र आणि साधूंचं चरित्र किती वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि म्हणून बाबा श्री तुलसीदास या ठिकाणी साधूंना वंदन करतात. साधू चरित शुभ चरित कपासू. साधूच्या चरित्राला बाबा श्री तुलसीदासजींनी कशाची उपमा दिली आहे? साधूच्या चरित्राला बाबा श्री तुलसीदासजींनी कापसाची उपमा दिली आहे. आता तुम्ही सगळेच शेतकरी आणि म्हणून कापूस तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. कापूस असतो फार काही आकर्षक नाही, पांढऱ्या रंगाचा असतो. त्याला फार काही वेगळा सुगंध नाही, फार असं खूप वैशिष्ट्यपूर्ण त्याचं रूप नाही. रूप नाही, गंध नाही, फार वैशिष्ट्यपूर्ण त्याचा सुगंधही नाही. पण तरीही त्या कापसाचं वैशिष्ट्य, त्या कापसाचं चरित्र किती अद्भुत आहे. कापसाबद्दल बोलत आहोत आपण. तुम्ही सगळे शेतकरी आहात, पण मला वाटत नाही याआधी कापसाबद्दल तुम्ही असा विचार केला असावा. हा, पराठी पेरायची, बोंड किती आले मोजायचे, कापूस फुटला की मग ती एक विधी असते, पूजा करतात ना. हा, आणि ती विधी झाली का कापूस घरी आणायचा आणि गाडी भरून मार्केटमध्ये न्यायचा. हा, पण कापूस त्याचं स्वतःचं जीवन, त्या कापसाचं स्वतःचं चरित्र, कापसाचा धागा सुईला समर्पित होऊन स्वतःच्या शरीराचं दान करतो. शब्द नीट ऐका बरं. कापसाचा धागा हा सुईला समर्पित होतो आणि ने बाई तू जिकडे नेशील तिकडे ने.
हा, सुईला समर्पित होऊन तो स्वतःच्या शरीराचं दान करतो आणि तेव्हा कुठं वस्त्र तयार होते. हा, वस्त्र तयार होण्याच्या आधी त्या कापसाला किती पीडा सहन करावी लागते, त्याला किती यातना सहन कराव्या लागतात. पहिले कापूस पिंजला जातो, म्हणजे त्यातली रुई काढली जाते. त्यातली रुई काढली का त्याला म्हणतात पिंजलेला कापूस. कापूस पिंजला जातो, पिंजलेल्या कापसाचं सूत कातलं जातं. सूत कातत असतानाही त्याची पहिल्यांदा मोठी लढी तयार होते. मग त्या मोठ्या लढीची लहान, लहानीची पुन्हा लहान, लहानीची पुन्हा लहान, असं करत करत एक सूक्ष्म असा धागा तयार होतो, अत्यंत मजबूत. हा, आणि मग तो धागा तयार झाला की मग हा धागा सुईला समर्पित होतो आणि मग त्या धाग्याचं रूपांतर एका सुंदर वस्त्रामध्ये परिणित होते. आणि मग ते वस्त्र आपलं अंग झाकण्याचं काम करते, किंबहुना आपल्या शरीराचं सौंदर्य वाढवते, किंबहुना आपल्या शरीराचं संरक्षण करते महाराज. पण एका कापसाच्या बोंडापासून, त्या कापसाच्या बोंडापासून तर आपल्या शरीरातल्या, आपल्या अंगावरच्या वस्त्रापर्यंतचा हा कापसाचा जो प्रवास आहे, हा किती कष्टमय आहे, हा किती दुःखमय आहे, हा किती यातनामय आहे. आणि बिलकुल असंच चरित्र हे साधूचं असतं, असंच चरित्र संताचं असतं. साधू समर्पित होतात समाजाला. साधू अनेक यातना सहन करतात, अनेक पीडा सहन करतात. हा, कितीही दुःख झालं, कितीही यातना झाल्या आणि कितीही पीडा झाल्या, तरी साधू, साधूचा स्वभाव, संत स्वभाव ज्याला म्हणतो आपण, साधूचा धर्म ज्याला आपण म्हणतो. हा, एका नदीच्या किनारी एक साधू गेले. ते उभे होते तिथं. आता त्यांनी पाहिलं की एक विंचू पाण्यात पडलाय. साधूंबद्दल बोलत आहोत आपण. त्यांनी पाहिलं की एक विंचू पाण्यात पडलाय. आता साधू अर्थात परोपकार, साधू अर्थात परमार्थ. आता त्यांनी काय केलं, तो पाण्यात पडलेला विंचू आपल्या हातावर उचलला, हातानच उचलला. म्हणजे पाण्यात पडला हा मरून जाईल, तो हाताने उचलला. आणि जसा तो हाताने उचलला तसाच त्या साधूंच्या हातावर तो विंचू दंश करू लागला. वारंवार हेच चाललंय. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, वारंवार हेच चाललंय. आता काय झालं, एक पाहणारा होता, तो आला. तो केव्हापासून यांचं हेच पाहत होता. विंचू पडला, काढायचा वर, त्यांनी दंश करायचा, हात हालायचा, विंचू पुन्हा पाण्यात पडायचा आणि साधू महाराजांनी पुन्हा काढायचा. हा प्रसंग एक जण पाहत होता. तो आला आणि तो विचारतोय. काय विचारतोय, म्हणे महाराज, तो विंचू तुम्हाला वारंवार दंश करतोय आणि तुम्ही वारंवार त्याला वाचवताय. महाराजांनी मोठं सुंदर उत्तर दिलं. महाराज म्हटले, अरे बाबा, मला माहित आहे तो विंचू आहे, मला माहित आहे तो विषारी आहे, पण विषारी विंचू असून देखील तो त्याचा स्वभाव धर्म सोडत नाही दंश करण्याचा. मग मी तर साधू आहे, मी परोपकार करण्याचा धर्म का म्हणून सोडावा. हा, आणि म्हणून साधूचं चरित्र हे असं असतं, संतांचं चरित्र हे असं असतं.
किती 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 दुःख समाजाने संतांना दिलं. जगद्गुरु श्री तुकोबारायांनी गाथा लिहून काढला. माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्यांच्या मुखारविंदामधून. एक तरी शब्द समाजाच्या विरोधात ना तुकोबारायांनी अभंग गाथेत लिहिला महाराज, ना माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिला. यातना सहन केल्या, दुःख सहन केलं. शांती ब्रह्म पैठण निवासी श्री एकनाथ महाराज किती दुःख सहन केलं. एकनाथी भागवत लिहिलं, पण त्याही ग्रंथामध्ये त्यांनीही समाजाकडून मला काय त्रास झाला एक सारखा उल्लेखही केला नाही. आणि म्हणूनच कापसाचं वस्त्र होत असताना कापसाला जी यातना होते, कापूस जी पीडा सहन करतो, तीच यातना, तीच पीडा, तेच दुःख, तेच कष्ट, तीच वेदना साधू सुद्धा सहन करत असतात. आणि म्हणून साधू चरित शुभ चरित कपास निरस बिसत गुणमय फल जासू. आणि म्हणून साधूंना कापसाची उपमा बाबा श्री तुलसीदासजींनी दिली. साधू चरित शुभ चरित कपासु साधु चरित शुभ चरित कपासु निरस बिसद गुणमय फल जासु. जो सही दुख पर छिद्र दुराव वंदनीय जेहि जस जग गावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय श्री राम. साधु चरित शुभ चरित कपासु निरस बिसद गुणमय फल जासु. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. जय श्री राम. ताली की सेवा करते हैं. जो सही दुख पर छिद्र दुरावा वंदनीय जेहि जग जस पावा. जो सही दुख पर छिद्र दुरावा वंदनीय जेहि जग जस पावा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम